नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेचा. अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात काय सेवा आपल्याकडनं घडली, काय उपाय आहे जे आपण केले, त्या संदर्भातला छोटासा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही सगळा बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमच्याबरोबर माझ्याकडनंही काय सेवा घडल्या त्या. तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावर सूर्याला जल अर्पण करणं, आणि अर्थात रविवार असल्यामुळे आपण तर खरं रोज सूर्य उपासना केली पाहिजे, पण रविवार असल्यामुळे दर रविवारी तरी सूर्याला जल अर्पण करायचं. शक्यतो 8च्या आधीच आपण सूर्याला जल अर्पण करावं. तर माझी पण दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली होती. घर आधी मी स्वच्छ वगैरे करून घेतलं आणि मग नंतर मी सेवेला लागली. आता जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो ना, तर ते जे पाणी आहे ना, तर ते अर्थात तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं असतं. नंतर केलं ते उंबऱ्याला हळदीचं लेपन, आणि त्याच्या 2 दिवस आधीच मी केलं होतं, कारण अमावस्या होती. तर मग ते मी आधी स्वच्छ करून घेतलं आणि नंतर थोडंसं गोमूत्र, गंगाजल टाकून आम्ही छानपैकी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. आणि आपण कितीही म्हटलं ना की आपण आपलं घर स्वच्छ वगैरे करत असतो, पण बघा जेव्हा थोडेसे धूळ वगैरे येते ना, तर मुख्य दरवाजाला कितीही स्वच्छ करायचं म्हटलं ना, तरीसुद्धा मी जो काही कपडा वापरला ना, तर त्याला थोडीफार धूळ मला लागलीच. मग मी मुख्य दरवाजासुद्धा स्वच्छ करून घेतला, हळद कुंकू अक्षदा अर्पण केलं आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. आणि किती छान वाटतं ना की रोज सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला होतं. आणि मेन म्हणजे ज्यांचं म्हणजे पूर्वमुख घर आहे त्यांना माहिती असेल की सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन होतं. तसंच माझं पण आहे, किचन ओट्यावर पण सूर्य दर्शन होतं. आणि मुख्य दरवाजा आहे तिथे सुद्धा रोज म्हणजे उमऱ्यापर्यंत सूर्याची किरण येताना ते भारी वाटतं. मग हे सगळं करून झाल्यावर ना लगेच देवपूजा करून घेतली, कारण माहीत होतं की स्वयंपाक वगैरे होणार आहे आणि घरात शांतता होती. मग पटकन चांगली देवपूजा मनासारखी करून घेतली. ज्या काही सेवा सांगितल्या होत्या ना, त्या बऱ्यापैकी मी सकाळीच करून घेतल्या. आणि मंगल कलशाची स्थापना वगैरे पण करून घेतली. महाराजांच्या मूर्तीवर आज पंचोपचार पद्धतीने मी अभिषेक केला. सगळ्या सेवा आहेत त्या करून घेतल्या. अर्थात ह्या सगळ्या सेवा करायला मला बराच वेळ लागला. मग नंतर फूल, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण केली. आरती मी नंतर केली, कारण घरातले झोपले होते ना, मग आरतीच्या आवाजाने परत उठले असते. आणि लहान मुलं असल्यावर जेवढे ते झोपतं ना तेवढं चांगलं आहे. मग काय पटकन स्वयंपाकही करून घेतला आणि सासऱ्यांना नैवेद्य द्यायचा होता. मग त्याच्यामुळे पुरणाची पोळी वगैरे असंच बेत होता. आणि हे सगळं करून झाल्यावर शार्प 12 पावणे 12च्या दरम्यान नैवेद्य वगैरे दाखवला. त्याच्या आधी तर्पणविधी केला. आणि जे काही आपण हिरण्यदान वगैरे करत असतो ते सुद्धा मी करून घेतलं. आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या. आता मी असं का इथं ठेवलं आहे, कारण तिथे आंबा होता आणि माझ्या बाळाला तुम्हाला दाखवायचा नव्हता, म्हणून मग तो मी इथे असा लपवून ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर मग आघाडी केली, घास वगैरे घातला. घरातील सगळ्या व्यक्तींनी, मग सासूबाई आहे, मिस्टर आहे, 2 मुलं आहे, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीला, म्हणजे जो काही कर्ता व्यक्ती आहे तोच आधी सुरुवातीला घास घालतो, नंतर मग बाकीच्यांनी थोडं थोडं करायचं असतं. मग मुलांनी सुद्धा थोडी थोडी आघाडी दिली, सासूबाईंनी दिली, घरच्यांनी जेवढे मंडळी होते त्या सगळ्यांनी दिली. आणि या पद्धतीने पितरांची सेवा घडली. आता तर्पणविधी जो काही झाला ना, तर तो काय तुमच्यासोबत शेअर नाही करते, कारण सगळेजण कॅमेरासोबत येईल किंवा त्यांना कॅमेरा आवडेल यायला तर नाही ना, म्हणून मग जेवढं मला शक्य होईल तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि याचा जो काही धूर होतो ना, त्याच धुराने खरं तर आपले पितर हे तृप्त होऊन जातात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. नंतर माझ्या बाळाने छानपैकी पुरणपोळी खाल्ली. आणि दुपारची सेवा खूप महत्त्वाची होती, कारण संध्याकाळी बऱ्याच काही गोष्टी करायला जायच्या होत्या. मग इथे मी ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्याच मी इथे करून घेतल्या. सुरुवातीला जो काही आपला अक्षय कलश आहे तो भरून घेतला. भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या मी करून घेतल्या. अर्थात करता करविता महाराज आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. सर्वप्रथम अक्षय कलश भरून घेतला. आणि माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे, कारण आजच आपण माता लक्ष्मी आपल्या घरी घेऊन येणार आहे, ते थोड्या वेळात तुम्हाला सांगतेच. पण आता मी ना कुंकुमार्चन करून घेते, कारण कुंकुमार्चनही करायचं होतं. नंतर एकदा राहिलं ना, मग सेवा राहूनच जातात. सत्यनारायणही करायचं होतं मला, मग मी पटकन असं कुंकुमार्चन करून घेतलं. तुमच्याकडनं काय काय सेवा घडल्या किंवा मनासारख्या सेवा जरी झाल्या ना, तरी मला कमेंट करून सांगा की हो ताई, आम्ही सुद्धा सेवा केल्या आणि मनासारख्या त्या सेवा झाल्या. बऱ्याच वेळा असं होतं ना की फक्त वेळेनुसार आपल्याकडनं काही सेवा घडत नाही, पण जेवढं आहे तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा, कारण आपणही संसारिक माणूस आहोत. बऱ्याच काही अडचणी, जबाबदाऱ्या आपल्यासुद्धा असतातच. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी जी काही सेवा, थोडे उपाय जे काही केले ते तुमच्यासोबत मी शेअर केले. जो काही तर्पणविधी होता, जी काही पितरांची सेवा होती, तर ती माझी सगळी मिस्टरांनी केली.
तर मग ते काय तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं, कारण मला असं वाटतं की काही काही ज्या काही गोष्टी आहे, मग ते पितरांच्या संदर्भात असेल किंवा आपण जे काही पिंपळाला जल अर्पण केलं किंवा तर्पण विधी जो काही केला, हिरण्यदान जे काही केलं, तर ते सगळं मिस्टरांनीच केलं आणि मला असं वाटतं की ते नको दाखवायला, म्हणून दाखवलं नाही. मग आता तुम्ही म्हणा, जर ते दाखवलं नाही तर हे का दाखवते आहे? बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तू काय सेवा करते? तर आपण जे काही करतो तर ते अर्थात सगळं महाराज करून घेतात आणि एखाद्या कार्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला सेवा दाखवली जाते तर तो प्रचार प्रसार नाही होत, ते माहितीचं एक काम असतं. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ते आपण ज्या काही, आणि खरं तर आपण ज्या काही सेवा करतो ना, हे नेहमी गुपित ठेवायचं असतं. आता मी याच्यावर काय सेवा केली, तर हे ज्या मी तुम्हाला सांगितलं त्या सेवा मी तुमच्या म्हणजे मी त्या सुद्धा केल्या. थोड्याशा 1-2 सेवा वाढवा झाल्या. पण मी फक्त तुम्हाला मांडणी दाखवली आणि त्याच्यानंतर काय सेवा केल्या त्या नाही दाखवल्या. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण एखादी गोष्ट समोरच्याला सांगत असतो, तेव्हा ती प्रत्यक्षात करून दाखवायची असते. आपण किती पारायण केले किंवा काय केलं, याच्यापेक्षा महाराजांनी आपल्याकडनं काय करून घेतलं ना, हे खूप महत्वाचं असतं. कारण अर्थात की एखादं आपण सेवा दाखवली किंवा मी काय सेवा करते, तर मी फक्त तुम्हाला मांडणी दाखवली. कुंकुमार्चन जे जगजाहीर आहे, जे सगळेच लोक करतात, तर ते मी केलं. पण त्याच्यावर मी काय सेवा केली किंवा जे काही आपण आपण अक्षय पात्र भरून ठेवलं, पितरांची जी काही सेवा आहे, तर ते काय केलं, कसं केलं, तर ते तर काय तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं. त्याचं कारणच हे आहे, की मला असं वाटतं, की काही काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपल्यापर्यंतच असाव्या. आता तुम्हाला जे काही मी 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं तेच मी तुम्हाला केलं आहे. आणि आता तुम्ही बघत असाल, की देवघरातलं लक्ष्मीची मूर्ती, तर ते काय झालं होतं ना, म्हणजे मी 2-3 दिवस झाले ती मूर्ती मी देऊन आली. त्याच्यातलं देव पण आधी काढलं आणि ती मूर्ती मी देऊन आली. कारण काय झालं ना, जो काही चांदीचा जो काही पत्रा होता, म्हणजे माता लक्ष्मीच्या मांडीवरचा जो काही चांदीचा पत्रा आहे तो वरती आला होता. मग तो वरती आला तर मग मला असं वाटलं की ती जीर्ण नको व्हायला, म्हणून मग ती मी दिली. ती काहीतरी 175 ग्रॅमची होती पूर्ण. तर ती सगळी 175 ग्रॅमची होती ती मूर्ती. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं 185 187 ग्रॅम अशी थोडीशी भर टाकली. आणि मग मग आता नवीन आज आपल्याला घ्यायला जायचे. नक्कीच मी तुमच्यासोबत दाखवेल. तर ह्या पद्धतीने सेवा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दिवशी लक्ष्मी खरेदी करायची आहे, म्हणजे शिराई खरेदी करायची आहे. त्याच्याबरोबर धणे खरेदी करायचं आहे आणि मीठ खरेदी करायचं. ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या मी खरेदी करणार आहे. आणि माता लक्ष्मीची मूर्ती तर ऑलरेडी आपल्याकडे होतीच. आता आहे ना, मला अजून सत्यनारायण पण करायचं आहे, तर ती मांडणी मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच. आणि मेन म्हणजे गावात जाऊन मूर्ती वगैरे आणायची आहे, कारण परशुराम जयंती सुद्धा आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, खूप गर्दी असते गावात. मग पटकन जाऊन त्या वस्तू घ्यायच्या आहेत. मग मी तुम्हाला सगळं दाखवते. इथे मांडणी करून झालेली आहे सत्यनारायणाची. फक्त असं झालं की नागवेलीची पानं कमी पडले, म्हणून मग फक्त तांदूळ घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू आणि सुपारी ठेवली आहे. आता फक्त आपल्याला प्रसादाचा शिरा करायचा आहे. एकदा तो केला की आपण मग वाचायला मोकळे. तर ही होती अशी मांडणी. आता आपण पटकन शिरा करूया आणि मग सेवा पुढे कंटिन्यू करते. तर आपण आता घरी आलो आहे आणि ही आहे आपली लक्ष्मी. आपली जशी मागची होती ना, सेम तशीच आहे, काहीच फरक नाही. थोडंसं वजनाला वाढली आहे, बाकी अशी सुंदर आहे. तर चला आता हीच होती आपली खरेदी अक्षय तृतीयेची. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला म्हणजे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर संपूर्णपणे अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करायची आहे.
तर आज आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करून झाली. मूर्तीला मी जागेवर ठेवून दिलं. सकाळी ना देवपूजा केली तर चुकल्यासारखं वाटत होतं, कारण ती सवय आहे नजरेला ते रोज बघायची मी. पण आता आली आहे लक्ष्मी आपल्या घरी आणि प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आहे. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, लेकरा बाळांना सुखात ठेवावं, सुख समाधान शांती मिळावी प्रत्येकाला. तर ह्याच पद्धतीने होता अक्षय तृतीयेचा व्लॉग. छोट्या फार थोड्या तोडक्या मोडक्या सेवा ज्या मी काही केल्या, महाराजांनी त्या करून घेतल्या, ज्या काही पितरांच्या होत्या त्या. आणि हा जो काही उदक कुंभ आहे ना, तर तो सुद्धा मी दान केला. आता तिथे फक्त फोटो ठेवला, तुम्हाला मी दाखवते बघा. इथे जो काही आपण भरून ठेवला होता उदक कुंभ, तर तो मी दान केला.